मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मराठीचं टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत आणि हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. चला तर मग वेळ न करता सुरू करूया. प्रश्न पहिला, भामटेगिरी या नामाचे प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. तर ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, भावनावाचक नाम की यापैकी नाही. तर याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 3, भावनावाचक नाम. चला नेक्स्ट, सागराने प्रतिसाद दिला या वाक्यातील नाम ओळखायचं आहे. तर ऑप्शन आहे सागर, प्रतिसाद, दिला की प्रति. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट, खालीलपैकी विशेषण साधित नाम कोणता? तर विशेषण साधित ओळखायचं आहे. श्रीमंतांना गर्व असतो. तर ऑप्शन आहे श्रीमंतांना गर्व असतो की श्रीमंती. तर याचं योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 1, एकदम बरोबर राहील. चला नेक्स्ट, प्रकाश स्पर्धेत पहिला आला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर विशेषण राहील सामान्य नाम, भावनावाचक नाम की समूहवाचक नाम. तर याचं ऑप्शन राहील ऑप्शन क्रमांक 1, एकदम करेक्ट राहील. आणि सामान्य नाम मित्रांनो आपण एखादी जातीवाचक वस्तूला देतो आणि भावनावाचक ज्याच्यातून भावना व्यक्त होतो त्याला भावनावाचक म्हणतात. आणि समूहवाचक आपण एखाद्या समूहाला जो नाम देतो त्याला समूहवाचक असे म्हणतात. चला नेक्स्ट, पुढीलपैकी भावनावाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन आहे धैर्य, मानवी, कोर्य की नाविन्य. तर नसलेला विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. मानवी हे भावनावाचक नाव नाही. चला नेक्स्ट, त्याचे रडणे बरे नाही अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. तर त्याचे रडणे काय आहे? ऑप्शन क्रमांक ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, धातू साधित नाम की भावनावाचक नाम. तर रड हे मित्रांनो धातू आहे आणि त्याला ने प्रत्यय लागले आहे. तर तो कोणता ऑप्शन बरोबर राहील? चला ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट आन्सर राहील. आमचा शौर्य आता ऑफिसात जाते अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. आमचा शौर्य वर अंडरलाईन आहे मित्रांनो. तर ऑप्शन आहे विशेष नाम, भावनावाचक नाम, सामान्य नाम की यापैकी नाही. तर शौर्य काय आहे? तर हे विशेष नाम राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. तर ऑप्शन आहे गोडवा, विश्वास, राधा, शहर. तर सामान्य नाम कोणतं आहे मित्रांनो? शहर. आणि हे तिन्ही बी विशेष नाम आहे. 2 विशेष नाम आहे आणि 1 गोडवा हे गुण विशेषण आहे. चला नेक्स्ट, गुच्छ हे खालीलपैकी कोणते नाम आहे? गुच्छ कोणते नाम आहे मित्रांनो? विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, गुणवाचक आहे की समूहवाचक आहे? तर आपण मगाशीच सांगितलं गुच्छ काय राहील? समूहवाचक आहे. कारण 10 फूल मिळून एक गुच्छ तयार होतो म्हणून त्याला समूहवाचक म्हणतात. चला नेक्स्ट, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. हसणे, ताजमहल, श्रीमंत की माणूस. तर मित्रांनो हसणे आहे की ताजमहल आहे की श्रीमंत आहे की माणूस आहे? विशेष नाम काय राहील? ऑप्शन क्रमांक 1 2 ताजमहल हे विशेष नाम आहे मित्रांनो. हसणे हे धातू साधित आहे. श्रीमंत हे भावनावाचक असलेला शब्द ओळखा. तर आहे ऑप्शन सैन्य, चळवळ, पोस्ट, निकाल. तर कोणता आहे याच्यातून बरोबर? भावनावाचक चळवळ एकदम करेक्ट आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 2. चला नेक्स्ट, आमची तारा 5वीत आहे. तर अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. दाबाचा झाला आहे, सॉरी टाईप मिस्टेक झाली असेल तिथे. तर ऑप्शन आहे विशेष नाम, सामान्य नाम, भावनावाचक नाम यापैकी नाही. तर आमची तारा हे 5वीत आहे अधोरेखित नामाचा योग्य आन्सर राहील विशेष नाम. विशेष नाम समोर आल्यामुळे मित्रांनो हे विशेष नाम होतो. चला नेक्स्ट, गंज या नावाचा प्रकार ओळखा. गंज हे काय राहील? विशेष नाम राहील, पदार्थवाचक आहे, समूहवाचक आहे की भावनावाचक आहे? तर गंज काय राहील मित्रांनो? समूहवाचक. चला नेक्स्ट, खालीलपैकी गुणदर्शक गंज म्हणजे एकावर एक ढीग मित्रांनो, हे नोट करून घ्या. खालीलपैकी गुणदर्शक असलेला शब्द ओळखा. गरीब, थकवा, बालपण, प्रामाणिकपणा. तर गुण कशातून दिसत आहे मित्रांनो आपल्याला? बालपण मध्ये दिसत आहे का? थकवामध्ये दिसत आहे का? गरीब मध्ये दिसत आहे का? नाही. तर आपल्याला प्रामाणिकपणामध्ये गुण दिसतो मित्रांनो. कारण तो मुलगा कसा आहे? प्रामाणिक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 एकदम करेक्ट आहे.
चला नेक्स्ट. खालीलपैकी समूहवाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर नसलेला विचारलेला आहे. तूप आहे, मोळी आहे, जुडी आहे की ढिगार आहे. तूप हे मित्रांनो पदार्थवाचक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट राहील. मोती आमचा कुत्रा आहे. तर नावाचा प्रकार ओळखायचा आहे. मोती आमचाच कुत्रा आहे हे कोणतं नाम राहील मित्रांनो? तर हे विशेष नाम राहील. ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन आहे पुस्तक, पर्वत, शहर की हुशारी. तर हुशारी हे मित्रांनो एकदम करेक्ट आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 4. आणि हुशारी हे कोणतं नाम आहे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. चला नेक्स्ट. थोरवी या नावाचा प्रकार ओळखायचा आहे. थोरवी सामान्य नाम आहे, हे विशेष नाम आहे, भावनावाचक नाम आहे की यापैकी नाही. तर थोरवी मित्रांनो भावनावाचक आहे, कारण की याच्यातून भावना व्यक्त होत आहे. चला नेक्स्ट. विशेष नाम एकवचनी असते. रिकामी जागा हे विधान ओळखायचं आहे. तर चूक आहे, बरोबर आहे, संदिग्ध आहे की यापैकी नाही. तर विशेष नाम काय आहे मित्रांनो? तर विशेष नाम हे एकवचनी आहे. विधान एकदम करेक्ट राहील, कारण की विशेष नाम एखाद्या व्यक्तीला वस्तूला देत असते आणि तो एकवचनी असते. चला नेक्स्ट. आणि सामान्य नाम हे अनेकवचनी असते. तर मित्रांनो मी लिंकेड प्रश्न घेतला आहे कारण की तुमच्या लक्षात राहील यासाठी. कारण सामान्य नाम आपण एखाद्या ग्रुपला जातीवाचक शब्दाला देत असतो, म्हणून हे विधान काय राहील? अनेकवचन एकदम खरे राहील. ऑप्शन क्रमांक 1 एकदम राईट आहे. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.